BA भाग 1 सेमिस्टर 2 सायन्स टेक्नॉलॉजी अँड डेव्हलपमेंट STD विज्ञान तंत्रज्ञान आणि प्रगती या अभ्यासक्रमातला दुसरा टॉपिक आपण सुरू करतोय। पहिल्या टॉपिकमध्ये आपण आपत्ती व्यवस्थापन आणि आपत्तीचे प्रकारांचा अभ्यास केला। या टॉपिकचं नाव आहे संदेश वहन आणि माहिती तंत्रज्ञान। या टॉपिकमध्ये या प्रकरणात आपण संदेशवहन, त्याचा अर्थ, संदेशवहनाची साधने, त्यानंतर संगणकाचा उदय, संगणकाचे फायदे, कॉम्प्युटरचे फायदे, त्यानंतर कॉम्प्युटरचं नेटवर्क, संगणकाचं नेटवर्क कसं काम करतं, त्यानंतर इंटरनेट, त्याचा प्रसार आणि इंटरनेटचे फायदे तोटे, त्यानंतर कॉम्प्युटर व्हायरस, संगणक विषाणू आणि माहिती तंत्रज्ञान क्षेत्र, त्याचे फायदे तोटे याचा आपण अभ्यास करणार आहोत। या पहिल्या लेक्चरमध्ये आपण संदेशवहन, त्याचा अर्थ आणि संदेशवहनाची साधने आणि संगणकाचा उदय आणि संगणकाची प्रगती आणि संगणकाचे फायदे आपण अभ्यासणार आहोत। सर्वसामान्यपणे STDच्या सिलेबसला आपण विज्ञान आणि तंत्रज्ञानाशी संबंधित माहिती आपण घेतोय किंवा अभ्यास करून घेतोय। त्यामुळे संदेशवहन, माहिती तंत्रज्ञान याच्या माध्यमातून संपूर्ण जगाचं होत असलेलं आधुनिकीकरण किंवा या टेक्नॉलॉजीमुळे सगळं जग आज एकत्र येते, ग्लोबल व्हिलेज ही संकल्पना साकारली। म्हणजे संदेशवहनाच्या साधनात झालेली प्रगती, संगणकाची झालेली निर्मिती, निर्माण झालेले इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचं युग, याला आपण माहिती तंत्रज्ञानाचं युग म्हणतो। या माहिती तंत्रज्ञानाच्या युगात टेक्नॉलॉजी, माहिती आणि संगणक, इंटरनेट याचा एवढा प्रचंड विस्तार झालेला आहे की मानवी जीवनाच्या सर्व क्षेत्रात, अगदी शेती क्षेत्रापासून अभियांत्रिकी क्षेत्रापर्यंत, शेती क्षेत्रापासून अगदी मेडिकल क्षेत्रापर्यंत मानवी जीवनाच्या सर्वच क्षेत्रात आमूलाग्र बदल, आमूलाग्र क्रांती घडवून आणलेली आहे। म्हणून आपण विज्ञान तंत्रज्ञान प्रगती या पेपरमध्ये सेमिस्टर 2साठी हा टॉपिक आपण अभ्यासतोय। संदेशवहन म्हणजे काय, संदेशवहनाचा अर्थ काय, तर आपण मानवी जीवनाचा इतिहास किंवा मानवी जीवनाचा प्रारंभीचा काळ जर आपण बघितला तर विचारांची, भावभावनांची देवाणघेवाण याला आपण संदेशवहन म्हणू शकतो। तर मानवी जीवनात संदेशवहनावरच आपलं जीवन आधारित आहे ना। मी बोलतो आणि तुम्ही ऐकता किंवा तुम्ही हे व्हिडिओ पाहताय, हा संदेशवहनाचाच भाग आहे। वर्गातलं टीचिंग याला डायरेक्ट संदेशवहन आपण म्हणू शकतो आणि व्हिडिओच्या माध्यमातून ऑनलाईन टीचिंग याला या टेक्नॉलॉजीचा म्हणजे संगणक, कॉम्प्युटर, मोबाईल या टेक्नॉलॉजीचा वापर करून परस्पराशी संवाद साधणं याला मॉडर्न आधुनिक संदेशवहन म्हणू शकतो। त्यामुळे सर्वसामान्यपणे एखाद्या व्यक्तीचा विचार, एखाद्या व्यक्तीचं मत, एखाद्या व्यक्तीच्या भावभावना दुसऱ्या एखाद्या व्यक्तीपर्यंत पोहोचवण्याची जी प्रक्रिया याला संदेशवहन म्हणू शकतो। एका व्यक्तीपासून एका व्यक्तीपर्यंत, एका समूहापासून एका समूहापर्यंत, एका व्यक्तीपासून अनेक समाजातील घटकापर्यंत एखादा विचार, मत, एखादी टेक्नॉलॉजी, एखादी गोष्ट पोहोचवण्याच्या प्रक्रियेला आपण संदेशवहन म्हणू शकतो। त्या संदेशवहनाचा एकूण विकासाची सुरुवात जर बघितली तर इसवी पूर्व 3500 म्हणजे जवळजवळ 5-5.5 हजार वर्षापूर्वी संदेशवहनाची सुरुवात झालेली होती। संदेशवहन म्हणजे काय, तर मी माझ्याकडची माहिती मला एखाद्या व्यक्तीला द्यायची आहे, असाच झालेला इथं आपण पत्रलेखन म्हणतो, हा संदेशवहनाचाच भाग आहे। टेलिफोनच्या माध्यमातून पाहुण्याशी बोललो, हा संदेशवहनाचा भाग आहे। तो आधुनिक काळातील आहे। म्हणजे आपल्याजवळची माहिती, ज्ञान, आपल्याजवळचा संदेश, आपला विचार, आपलं म्हणणं एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेण्यासाठीची जी टेक्नॉलॉजी आहे त्याला संदेशवहन म्हटलं जातं। पूर्वी 5000 वर्षापूर्वी काय होतं, तर राजे राजवाड्यांच्या काळात, प्राचीन काळी पशुपक्ष्यांचा, त्यात घोडे, उंट, गाढव, कबूतर या पशुपक्ष्यांच्या माध्यमातून संदेशवहन होत होतं। आणि त्याच्या माध्यमातून म्हणजे एखाद्या संदेश लिहिलेली एखादा चिठ्ठी, कागद किंवा ताम्रपट किंवा त्यावेळेला झाडाच्या पानावर लिहिलं जायचं,
ते लिहिलेलं एखाद्या घोड्याच्या माध्यमातून, घोडेश्वराच्या माध्यमातून त्या राजाच्यापर्यंत पोहोचवणं, या राजाचा विचार, या राजाचा संदेश, या राजाची काय असेल ती माहिती त्या राजापर्यंत पोहोचवणं, हे उदाहरण म्हणून सांगतो. त्यामुळे घोडे, उंट, गाढव, कबूतर या पशुपक्ष्यांच्या माध्यमातून संदेशवहन होत होतं. आणि पुढे संदेशवहनाची आधुनिक पद्धत सुरू झाली, त्याला व्यावसायिक संदेशवहन म्हणू शकतो. अमेरिकेतील अलेक्झांडर मेजर्स आणि विल्यम वॅडल यांनी 1860मध्ये व्यावसायिक पातळीवर, कारण माझा संदेश मीच एखाद्या ठिकाणी पोहोचवणं हा माझा वैयक्तिक भाव आहे, पण माझा संदेश पोहोचवण्यासाठी एखादी व्यवस्था निर्माण होणं, त्याला व्यावसायिक पातळीवरची व्यवस्था निर्माण आपण म्हणू शकतो. आणि ती 1860मध्ये अमेरिकेत निर्माण झाली. त्या व्यावसायिक संदेशवहनाला पोनी एक्सप्रेस या कंपनीची त्यांनी स्थापना केलेली होती. घोडा आणि घोडेस्वाराच्या माध्यमातून एका शहरातून दुसऱ्या शहरात, एका गावातून दुसऱ्या गावात त्या व्यक्तींचे पत्र, टपाल, संदेश घेऊन जाण्याची पद्धत त्यांनी सुरू केलेली आहे. आणि पोनी एक्सप्रेस नंतर खरं आधुनिक संदेशवहनाला सुरुवात झाली. पुढं घोडा गेल्यानंतर ज्यावेळेला टपाल शोध लागला, वाहनांचा, मोटार गाड्यांचा शोध लागला, त्यावेळी रेल्वे, मोटारी, सायकलचा वापर घेऊन संदेश एका ठिकाणून दिला गेला. संदेशवहन म्हणजे थोडक्यात काही तर एखाद्याकडची एखादी चिठ्ठी, एखादी माहिती एकाकडून दुसऱ्याकडे नेण्याची जी प्रक्रिया, टेक्नॉलॉजी आहे, त्याला संदेशवहन, संदेशाचं वहन, माहितीचं वहन करणारी टेक्नॉलॉजी पोनी एक्सप्रेसनं घोडेश्वराच्या माध्यमातून दिली. पुढं गाडी, मोटर गाड्या सुरू झाल्या, रेल्वे, एस टीच्या माध्यमातून आपलं टपाल एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी जाऊ लागलेला संदेशवहनाचं आधुनिकीकरण म्हणू शकतो. तर संदेशवहनाची व्याख्या पाहत असताना डेव्हिस यांनी सांगितलं की एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे माहिती, विचार पाठवण्याची प्रक्रिया म्हणजे संदेशवहन. एका व्यक्तीकडून त्याचं मत, त्याचं विचार, त्याची माहिती दुसऱ्या व्यक्तीकडे, एका समूहाकडून त्यांचं मत, त्याचा विचार, त्याची माहिती दुसऱ्या समूहाकडे, एका व्यक्तीकडून समाजातल्या अनेक घटकांच्यापर्यंत पाठवण्याची जी प्रक्रिया, त्याला संदेशवहन म्हणू शकतो. दोन व्याख्या, डेव्हिस यांनी केलेली एक व्याख्या आहे, न्यूमन व समर यांनी केलेली व्याख्या आहे. न्यूमन आणि समर यांच्यामध्ये संदेशवहन म्हणजे दोन किंवा जास्त व्यक्तींनी परस्पराशी माहिती, कल्पना, मते, भावना याबद्दल केलेली देवाणघेवाण होय. बोलणं देखील संदेशवहनाचा भाग आहे. मी माझं मत, माझा विचार माझ्या बोलण्यातून समोरच्या व्यक्तीकडं मांडतो, हा संदेशवहनाचा सुरुवातीचा भाग आहे. मानवी जीवन यातूनच सुरू झालं, पण त्या वेळेला सगळ्याच गोष्टी समोर होत नाहीत. त्यामुळे मग काही साधनांचा वापर करून आपली माहिती, आपले विचार समोरच्या व्यक्तीपर्यंत, समाजापर्यंत, घटकापर्यंत, पाहुण्यांच्यापर्यंत पोहोचवण्याच्या प्रक्रियेला आपण संदेशवहन म्हणू शकतो. हे सुरुवातीला संदेशवहन पशुपक्ष्यांच्या माध्यमातून केलं जात होतं. पोनी एक्सप्रेस स्थापन झालं, व्यावसायिक संदेशवहनाला सुरुवात झाली. संदेशवहनासाठी आधुनिक टेक्नॉलॉजी संशोधनाच्या माध्यमातून समोर आली आणि त्यातून काही शोध असे लागले की कमीत कमी वेळात, कमीत कमी खर्चात एखादा संदेश दूरच्या अंतरावर पाठवण्यासाठी काही यंत्रणा, टेक्नॉलॉजी विकसित झाली. त्याला आपण संदेशवहनाच्या क्षेत्रात झालेली क्रांती किंवा संदेशवहनाची साधने म्हणून त्याच्यावर बघू शकतो. त्यात पहिला शोध आहे तारायंत्राचा. संदेशवहनातला पहिला शोध आहे तारायंत्राचा, म्हणजेच विशिष्ट तारांच्या माध्यमातून, म्हणजे एका गावात एखादा डांब, त्या तारावरून दुसऱ्या गावापर्यंत डांब, तिसऱ्या गावापर्यंत, चौथ्या गावापर्यंत हे डांबावरून तारा यायच्या. आणि तारायंत्र नावाचं एक पोस्टाचं यंत्र होतं. त्या तारायंत्रावर तुम्ही काही शब्द टाईप केले तर ज्या समोरच्या गावच्या पोस्टात जे यंत्र आहे तिथं ते टाईप केलेले शब्द त्या ठिकाणी तो संदेश उठायचा, तो संदेश तिथं टाईप केला जायचा, कागदावर आणि संबंधित व्यक्तीकडे दिला जायचा. म्हणजे 1836मध्ये मोर्स या शास्त्रज्ञाने तारायंत्राचा शोध लावला. पुढे 1858मध्ये अटलांटिक समुद्राखालून तारा टाकल्या गेल्या आणि संपूर्ण जगात, म्हणजे युरोपापासून अमेरिकेपर्यंत, युरोपापासून आशिया खंडापर्यंत संदेशवहनाचं मोठं जाळं तारांच्या माध्यमातून विणलं गेलं. तो तारायंत्राचा शोध मोर्स लावला. हा संदेशवहनातली क्रांती करणारा पहिला शोध आहे. इथून खऱ्या अर्थाने आधुनिक संदेशवहनाची सुरुवात झाली आपण म्हणू शकतो. दुसरा शोध आहे टेलिफोन. तारायंत्र वापरत असताना टक 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 करून, म्हणजे एका मशीनवरून तो संदेश तारांच्या माध्यमातून तिथं जाणं, त्यात हवामानाचे अडथळे, अनेक अडथळे येत होते. मग त्यात दुरुस्ती करून संदेश पाठवण्यापेक्षा प्रत्यक्ष बोलता येईल का, या विचारातून संशोधन केलं गेलं. त्या संशोधनातून प्रत्यक्ष बोलण्यासाठी 1876मध्ये अलेक्झांडर ग्रॅहम बेल यांनी टेलिफोनचा शोध लागला आणि टेलिफोनच्या माध्यमातून एक व्यक्ती समोरच्या व्यक्तीशी बोलू लागली. त्यातून टेलिफोन
हे संदेशवहनाचं आधुनिक साधन म्हणून त्याच्याकडे आपण बघू शकतो. फक्त टेलिफोन साठी तारांचीच गरज होती, तारायंत्रासाठी तारांचीच गरज होती. मग तारा एका गावातून दुसऱ्या गावात, शहरातून दुसऱ्या शहरात तारांचं जाळं टेलिफोनसाठी पसरणं गरजेचं होतं. आपण अजून त्या तार आहेत, आपल्या टेलिफोनची यंत्रणा काही ठिकाणी आहे. मग त्यात मर्यादा यायचा, म्हणजे प्रचंड पाऊस झाला, हवामान बदललं तर संदेश टेलिफोनच्या माध्यमातून पोहोचवणं अडचणीचं यायचं. यासाठी तो संदेश जर डायरेक्ट हवाई मार्गाने पोहोचवता आला, रेडिओ लहरींच्या माध्यमातून पोहोचवता आला, विद्युत लहरींच्या माध्यमातून पोहोचवता आला, तर त्यासाठी बिनतारी म्हणजे तारांचा वापर न करता हवेतील विद्युत लहरी, रेडिओ लहरींचा वापर करून जर संदेश पाठवता आला, या विचारातून, गरजेतून संशोधन झालं. त्यातून मार्कोनी याने 1895मध्ये रेडिओचा शोध लावला. त्या रेडिओच्या माध्यमातून आपल्याला मुंबई आकाशवाणी असेल किंवा दिल्ली आकाशवाणी असेल, तिथले संदेश आपल्याला मिळतात. रेडिओच्या माध्यमातून आपण बातम्या ऐकू शकतो, रेडिओच्या माध्यमातून आपण गाणी ऐकू शकतो. पण सुरुवातीचा शोध हा संदेशवहनासाठी लावलेला होता. त्याला रेडिओ हे संदेशवहनाचं आधुनिक साधन म्हणून त्याच्याकडे बघू शकतो. त्याच्या पुढं जाऊन ज्यावेळेला विचार झाला की केवळ रेडिओतून शब्दच आपण पाठवू शकतो, त्याच व्यवस्था जर डेव्हलप केली आणि असं एखादं वस्तू किंवा असं एखादं यंत्र तंत्रज्ञानाच्या माध्यमातून बनवलं, तर भाषेबरोबर चित्रकृती म्हणजे चित्र त्या व्यक्तीचं प्रतिमा पाठवता येतील का, चित्र पाठवता येईल का, या दृष्टिकोनातून संशोधन झालं. 1924ला जॉन बेअर्ड यांनी संशोधनाला सुरुवात केली आणि त्यांच्या संशोधनातून 1945मध्ये दूरचित्रवाणी म्हणजे आपला आजचा TV आहे तो 1945 साली शोधला गेला. एखाद्या ठिकाणी चलतचित्र म्हणजे त्याला आपण चित्रपट म्हणतो किंवा एखादं चित्र प्रक्षेपित केलं तर त्या TVच्या अँटेनाच्या माध्यमातून त्या TVला ते दिसणं, याचा शोध जॉन बेअर्ड 1945 साली दूरचित्रवाणी तयार करून लावला. आणि या दूरचित्रवाणीच्या या क्षेत्रात क्रांती व्हायला कारण काय, तर 4 ऑक्टोबर 1957 रोजी रशियाने स्पुटनिक 1 नावाचा उपग्रह अवकाशात सोडला आणि तिथून खऱ्या अर्थानं उपग्रहाच्या माध्यमातून दूरचित्रवाणी कार्यक्रम प्रक्षेपित करणं शक्य झालं. कारण TV ज्या घरात आहे त्या घराच्यावर अँटेना आणि प्रक्षेपण जिथं आहे मुंबईतून कुठं दिल्लीतून असेल तिथला डिश, तर डिश त्याचं प्रक्षेपण हवेत होणार, सॅटेलाईटच्या माध्यमातून ते प्रक्षेपण संपूर्ण या वातावरणात मिक्स होणार आणि त्यातून तो अँटेना ते प्रक्षेपण कॅच करणार. त्यामुळे केवळ दूरचित्रवाणीवाला शोध लागून संदेशवहनात क्रांती झाली नाही, तर अवकाश क्षेत्रात तंत्रज्ञानात जे कृत्रिम उपग्रह विकसित केले गेले, उपग्रहाच्या माध्यमातून हवामान किंवा एकूण संदेशवहनाच्या क्षेत्रात जी क्रांती झाली त्याला स्पुटनिक 1 1957मध्ये रशियाने अवकाशात सोडलेला उपग्रह कारणीभूत असलेले दिसून येतो. त्यामुळे दूरचित्रवाणी हा देखील संदेशवहनातला शोध क्रांती म्हणून त्याच्याकडे आपण बघू शकतो. त्याच दरम्यान टेलेक्स आणि फॅक्स नावाचे शोध लागले गेले. या प्रकारात यंत्राद्वारे टेलेक्स आणि फॅक्स हे 2 यंत्र आहेत. आपण टेलेक्स मशीनवर आपण एखादा संदेश मुद्रित केला किंवा टाईप केला तर तो जे ते पाठवायचा आहे, म्हणजे आपण टाईप करताना जे ते पाठवायचं आहे त्याचाच तो कॉलिंगला तो टाईप केला, तर आपण इथं या यंत्रावर तो संदेश मुद्रित केला आपल्या PCवर कॉम्प्युटरवर, तर तो जिथं पाठवायचा आहे तिथं तो मुद्रित होतो, तो दिसतो, त्याची प्रिंट तिथं निघू शकते. याला आपण टेलेक्स तंत्रज्ञान म्हणू शकतो. शक्यतो वर्तमानपत्राच्या बातम्या संकलित करणं, त्या बातम्या पाठवणं, यासाठी या टेलेक्स यंत्रणेचा वापर केला जातो. त्याचबरोबर फॅक्स हे टेलिफोनच्या साहाय्यानं चालणारं संदेशवहनाचं दुसरं साधन आहे. फॅक्समध्ये जे ते संदेश पाठवायचे, म्हणजे आपल्या येथून कुठेतरी पुण्याला मुंबईला संदेश पाठवायचा आहे तर दोन्ही ठिकाणी फॅक्स यंत्र असणं गरजेचं आहे. यावेळेला आपण काय करतो, आपल्या घरात किंवा आपल्या ऑफिसमध्ये असणारं जे फॅक्स यंत्र आहे जे टेलिफोनला जोडलेलं आहे, त्या फॅक्स यंत्रात आपण लिहिलेला कागद किंवा टाईप केलेला कागद जर आपण प्रिंट फॅक्समध्ये घातला तो फॅक्समध्ये तो स्कॅन होईपर्यंत ज्या ठिकाणी आपण पाठवणार त्या ठिकाणी देखील तो स्कॅन होऊन तो कागद बाहेर येऊ शकतो. म्हणजे जसा कागद आहे तसा त्या ठिकाणी तो त्यांना मिळू शकतो. याला फॅक्स तंत्रज्ञान म्हणू शकतो. पुढलं तंत्रज्ञान आहे मोबाईल. टेलिफोनच्या संदेशवहनात क्रांती झाली. टेलिफोननं लोक परस्परात संपर्क साधू लागली. संदेशवहनाचा मोठा शोध टेलिफोन, दूरचित्रवाणी, रेडिओ यांच्याकडे बघू शकतो. पण टेलिफोनची एक मर्यादा होती की तो घराबाहेर वापरता येत नव्हता.
ही अडचण लक्षात घेऊन 1946मध्ये अमेरिकेतील सेंट लुईस या शहरात भ्रमणध्वनीचा वापर केला गेला पहिला. पुढे 1980मध्ये जपानच्या एनटीटी या कंपनीने पहिला मोबाईल फोन आणि त्यासाठी आवश्यक असणारे जाळे नेटवर्क आपण म्हणू शकतो ते उभा केले आणि त्यातून जगात मोबाईल फोन आला, ज्याच्या माध्यमातून संपूर्ण जग आपल्या हातात आलेलं आहे. मोबाईल संपर्क म्हणजे तुमच्या संदेशवहनाचं मोठं साधन आहे, माहितीचं मोठं साधन आहे, परस्पराशी संपर्काचं मोठं साधन आहे. त्यामुळे मोबाईल ही खऱ्या अर्थाने आधुनिक जगात संपूर्ण जगाला एकत्रित आणणारी एक क्रांतिकारक शोध म्हणून आपण मोबाईलकडे बघू शकतो. मोबाईल आपण मिनी कॉम्प्युटर म्हणू शकतो. तर आता मावणारा 4-5 इंचीचा 6 इंचीचा मोबाईल हा 100% कॉम्प्युटरचं काम करतो. त्यात अगदी फोटोचं काम करतो. म्हणजे मोबाईलचे आता 4G टेक्नॉलॉजी भारतात चालू आहे, 5Gचं संशोधन सुरू आहे. पण अँड्रॉइड फोन असतील किंवा आयफोन असेल, याची जर एकूण फोनची कॅपॅसिटी बघितली तर कॉम्प्युटर एवढी कॅपॅसिटी आहे. सगळ्या गोष्टी तिथं आपण पाहू शकतो. मोबाईल हे संपर्क साधन, संदेशवहनाचं प्रमुख साधन आपल्या जीवनात आलेलं आहे. त्यामुळे मोबाईल हा संदेशवहनाची एक प्रमुख क्रांती म्हणून त्याच्याकडे बघू शकतो. आणि त्यानंतर मोबाईलमध्ये अँड्रॉइड येणं यासाठी संगणकाचा शोध खूप महत्त्वाचा आहे. संगणक म्हणजे काय, तर अत्यंत गुंतागुंतीचं इलेक्ट्रॉनिक यंत्र आहे, ज्यामध्ये प्रचंड वेगाने प्रचंड क्षमतेने आकडेमोड केली जाते, गणना केली जाते. या गणना आणि आकडेमोड करण्याच्या पद्धतीतून आणि त्याच्या प्रचंड वेगाच्या माध्यमातून आज संगणक, ज्याला आपण कॉम्प्युटर म्हणतो, हा मानवी जीवनात प्रभावशाली असणारा घटक बनलेला आहे. त्यामुळे प्रत्यक्ष गणना करणे, आकडेमोड करणे या पद्धतीच्या विकासातून संगणक निर्माण झाला. आणि संगणकामुळे आज जग, ज्याला आपण मॉडर्न टेक्नॉलॉजी म्हणतो, IT इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी म्हणतो, इंटरनेट म्हणतो, हे सगळं ज्याच्या अवतीभोवती आहे त्याला आपण संगणक म्हणू शकतो. त्यामुळे आपण सुरुवातीला संदेशवहन, त्याची व्याख्या, संदेशवहनाची साधनं आपण अभ्यासली. याच लेक्चरला आपण संगणकाचा उदय आणि विकास हा देखील मुद्दा आपण अभ्यास करणार आहोत. हे मुद्दे मी फास्ट घेतो आहे, थोडक्यात घेतो आहे. या नोट्स मी नंतर तुम्हाला पाठवतोच. त्यामुळे हा व्हिडिओ आणि त्या नोट्स याचा दोन्ही कॉम्बिनेशनचा तुम्ही अभ्यास करा, ज्यामुळे आपल्याला माहिती चांगली मिळू शकते, आपलं नॉलेज अपडेट होऊ शकतं. तर दुसरा मुद्दा आहे संगणकाचा उदय आणि विकास. संगणक ही अशी प्रणाली आहे की ज्याच्या माध्यमातून प्रचंड वेगाने गणितीय प्रक्रिया केल्या जातात, आकडेमोड केली जाते, गणना केली जाते. त्यामुळे जास्तीत जास्त वेगान आणि बिनचूक गणितीय आकडेमोड, गणितीय क्रिया करण्याच्या आवश्यकतेतून संगणकाचा शोध लागला. आणि सुरुवातीपासून आपण जर संगणकाचा इतिहास, उदयाच्या एकूण प्रक्रियेचं जर बघितलं तर आजचा संगणक आधुनिक संगणक आपण म्हणू शकतो. पण त्यासाठी प्राचीन काळातल्या गणितीय पद्धती, आकडेमोडाचे पद्धती, गणना करण्याच्या पद्धती, त्याबाबत झालेले संशोधन, या गोष्टी कारणीभूत असलेल्या दिसून येतात. त्यामुळे आधुनिक संगणकाच्या निर्मितीच्या प्रारंभाचा जर विचार केला तर इसवी पूर्व 3000 ते 5000 वर्षापूर्वीचा विचार आपण करू शकतो. का त्यावेळेला जगातल्या काही चीन, जपान, रोम, ग्रीक साम्राज्य या देशात बेरीज, भागाकार, गुणाकार, वजाबाकी म्हणजेच गणितीय आकडेमोड करण्यासाठी ॲबॅकसचा वापर केला जात होता. आपल्याकडे ॲबॅकस 8वी 9वी 10वीच्या मुलांना शिकवतात. गणिताच्या प्रक्रिया फास्ट करण्याचं तंत्रज्ञान ॲबॅकसच्या माध्यमातून शिकवलं जातं. त्या ॲबॅकसच्या माध्यमातून त्याकाळी 5000 वर्षापूर्वी गणितीय आकडेमोड केली जात होती. आज देखील आशिया, आफ्रिका, युरोपमध्ये ॲबॅकस तंत्रज्ञानाचा वापर केला जात होता. त्या आकडेमोड त्यापासून सुरू. ॲबॅकस हा संगणकाच्या प्राचीन काळच्या निर्मितीचा भाग म्हणून आपण त्याच्यावर बघू शकतो. त्यानंतर अलीकडच्या 15व्या-16व्या शतकात आधुनिक याचा विचार केला तर 1642मध्ये ब्लेस पास्कल याने गणक यंत्र तयार केलं. गणक म्हणजे गणितीय आकडेमोड करणारं यंत्र तयार केलं. पास्कल हा फ्रेंच गणितज्ञ, भौतिकशास्त्रज्ञ, संशोधक होता. हे यंत्र तयार करणं, त्याचे वितरण करण्याचे अधिकार त्याला मिळालेले होते. ह्या गणिताचा प्रामुख्याने वापर आकडेमोडीसाठी करता येत होता. पण हे आकडेमोड करणारं यंत्र क्लिष्ट होतं, महाग होतं, तर त्याचा वापर केला गेला नाही, कमीत कमी झाला. पुढे 1671मध्ये गणितज्ञ गॉटफ्रीडने पास्कलच्या यंत्रात बदल करून बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार
इतर गणितीय क्रिया करता येणारं यंत्र तयार केलं गेलं. हे लक्षात घ्या की प्रत्येक टप्प्यावर त्या यंत्रात बदल होऊन, यंत्राचं आधुनिकीकरण होऊन नवीन क्षमतेचं गणना करणारं, आकडेमोड करणारं यंत्र तयार झालं. म्हणजे गॉटफ्रीडने 1671मध्ये त्यात बदल केला. जॉन नेपियरनं 17व्या शतकात गणितीय पद्धतीचा विकास करणं, गणितीय आकडेमोड करण्यासाठी लॉगॅरिथमचा शोध लावला आणि त्याच्या साहाय्याने गुणाकार भागाकार फास्ट करणं शक्य झालं. पुढे चार्ल्स बॅबेज हा जो गणितज्ञ होता तो केम्ब्रिज विद्यापीठात सर्व्हिसला असताना 1830मध्ये त्याने नवीन यंत्र शोधून काढलं चार्ल्स बॅबेजनं. त्या यंत्राच्या माध्यमातून गणितीय आकडेमोडी संगणकीयाच्या त्या यंत्राच्या माध्यमातून केली जात होती किंवा गणितीय गणना केली जात होती. त्याला आपण डिफरंटल इंजिन असं म्हटलं जातं. या यंत्राचा वापर प्रामुख्याने आकडेमोड करण्याकरता केला जात असे. त्याचबरोबर बीजगणित आणि भूमिती याची सोडवणूक करणे यासाठी देखील याचा वापर केला जात होता. यंत्र एवढं विकसित होतं की या यंत्राचा उपयोग करून 20 एवढ्या मायक्रो पातळीवर, सूक्ष्म पातळीवर जाऊन उत्तरं मिळवता येऊ शकत होती. परंतु याच यंत्रात पुढं सुधारणा घडवून आणून चार्ल्स बॅबेजनंच ॲनालिटिकल इंजिन तयार केलं. आणि ॲनालिटिकल इंजिन यंत्र आजच्या कॉम्प्युटर म्हणजे आधुनिक युगाचा जो मोठा कॉम्प्युटर तयार झाला त्या कॉम्प्युटरशी मिळतं जुळतं होतं. कारण ॲनालिटिकल इंजिनचं देखील अनेक भाग होते. त्यात प्रामुख्याने 5 भाग होते. त्यात पहिल्या भागात माहिती साठवणं, दुसऱ्या भागात आकडेमोड करणं, तिसऱ्या भागात माहिती स्वीकारणं आणि चौथ्या भागात उत्तरे दाखवणं आणि 5वा भाग हा 4ही भागावर नियंत्रण ठेवणारा होता. ते कॉम्प्युटरचं जे कार्य चालतं, स्क्रीन असेल, CPU असेल, कीबोर्ड असेल, माऊस असेल, या पद्धतीने काम करणारे 5 भागाचे यंत्र ज्याला ॲनालिटिकल इंजिन असं म्हटलं जातं, हे चार्ल्स बॅबेजनं तयार केलेलं होतं. ज्याच्या माध्यमातून सुलभ पद्धतीने, फास्ट पद्धतीने गणितीय आकडेवारी केली जात होती. नंतर चार्ल्स बॅबेजनं जे ॲनालिटिकल इंजिन तयार केलं गेलं, याच इंजिनात सुधारणा करून चार्ल्स बॅबेज यांनी आधुनिक संगणक बनवलेला होता. कारण ॲनालिटिकल इंजिन हा आधुनिक संगणकाचाच पाया होता. त्यातच बदल करून आधुनिक संगणक तयार केला गेला म्हणून बॅबेजला संगणकाचं जनक म्हटलं जातं. मग तिथून पुढं खऱ्या अर्थाने संपूर्ण युरोपमध्ये, प्रामुख्याने अमेरिकेत संगणक फास्ट आकडेवारीची गणना करणं, आकडेमोड करणं, लवकरात लवकर त्या आकडेवारीच्या माध्यमातून ती सूक्ष्म गणितीय आकडेमोड करणे यासाठी प्रयत्न झाला. 1880 साली अमेरिकेत जी जनगणना झाली त्या जनगणनेचे निष्कर्ष लवकरात लवकर निघावेत, त्याचं विश्लेषण लवकरात लवकर व्हावं यासाठी अमेरिकन सरकारनं एक योजना जाहीर केली आणि त्यानुसार त्यांनी बक्षीस जाहीर केलं की असे एक यंत्र जो बनवेल की ज्याच्या माध्यमातून जनगणनेची आकडेमोडी फास्ट करता येईल अशा लोकांना त्यांनी बक्षीस देण्यासाठी आवाहन केलं. त्या आव्हानाचा परिणाम पुढे संगणक विभागात कार्य करणार असणारे हर्मन होल्ड्रिथ यांनी पंचकार्ड पद्धतीचा शोध लावला. नंतर त्यांनी त्या पंचकार्ड पद्धतीच्या माध्यमातून जनगणनेचं फास्ट जनगणना करून दाखवली. त्याच्या पुढे जाऊन IBM नावाची कंपनी कॉम्प्युटर क्षेत्रात अजून आहे, इंटरनॅशनल बिझनेस मशीन कॉर्पोरेशन या कंपनीनं या नावाची कंपनी 16 जून 1911मध्ये स्थापन झाली आणि तिथून खऱ्या आधुनिक संगणक युगाचा प्रारंभ झाला असं म्हटलं जातं. मग त्यात हॉवर्ड एकिन यांनी 1944मध्ये मार्क 1 या संगणकाची निर्मिती केली गेली. हा आधुनिक संगणकाची सुरुवात म्हणून आपण त्याच्याकडे बघू शकतो. या संगणकामध्ये 300 व्हॅक्यूम ट्यूबचा वापर करण्यात आला होता. हाच पहिला इलेक्ट्रॉनिक डिजिटल कॉम्प्युटर होय. तर 1943-46मध्ये JP इकर्ट आणि जॉन मॉइली यांनी इलेक्ट्रॉनिक न्यूमेरिकल इंटिग्रेटर अँड कॅल्क्युलेटर या नावाचा संगणक प्रस्तुत केला. या संगणका निर्मितीमध्ये मग 18,000 व्हॅक्यूम ट्यूब वापरल्या, 10,000 कॅपॅसिटर्स वापरले, 70,000 रेजिस्टन्स वापरले आणि तो जगातला सर्वात मोठ्या आकाराचा एक संगणक तयार झाला. त्या संगणकाचा आकार 30 फूट बाय 50 फूट एवढा प्रचंड होता. 30 फूट बाय 50 फूट म्हणजे एखाद्या घराच्या आकारा एवढा जो संगणक होता. त्याचं वजन देखील 30 टन होतं आणि त्याला 1,50,000 वॅट विद्युत शक्ती लागत होती. हा संगणक पहिला सर्वात मोठा
आणि गणिती आकडेमोड करणारा, त्या काळातला सर्वात फास्ट आकडेमोड करणारा संगणक म्हणून याच्याकडे आपण बघू शकतो. या संगणकाची दोन संख्येची बेरीज 200 मायक्रोसेकंदामध्ये, एका सेकंदाचे 200 भाग, ज्याला 200 मायक्रोसेकंद म्हणू शकतो, तर गुणाकार 2000 मायक्रोसेकंदमध्ये करू शकत आलं. परंतु हे जरी असलं तर या संगणकात माहिती साठवून ठेवण्याची सोय नव्हती. त्यामुळे पुढं माहिती साठवून ठेवण्याच्या गरजेतून जॉन वॉन न्यूमन यांनी 1947मध्ये इलेक्ट्रॉनिक डिस्क्रेट व्हेरिएबल ऑटोमॅटिक कॉम्प्युटर हा संगणक प्रस्तुत केला. या संगणकाच्या माध्यमातून माहिती साठवून ठेवण्याची प्रक्रिया सुरू झाली. यासाठी देखील प्रचंड व्हॅक्यूम टूल्स वापरण्यात आला. या संगणकाचं वजन देखील 7850 किलो होतं. हे पूर्वीचे संगणक होते आकाराने मोठे होते, त्याचबरोबर ते त्या काळातल्या त्या जास्त क्षमतेचे होते. आकाराने मोठे असल्यामुळे त्या संगणकात काम करणं व त्या संगणकाची हालचाल करणं सगळ्या गोष्टी लिमिटेड होत्या. पुढे हॉवर्ड एकिन यांनी 1944ला मार्क 1 या संगणक निर्मिती केली. पाठीमा आपण पाहिलं त्याला आपण इलेक्ट्रॉनिक डिजिटल कॉम्प्युटर पहिला म्हणून त्याच्यावर बघू शकतो. त्यानंतर हे फास्ट का घेतोय तर आपल्याला फक्त याची माहिती पाहिजे. संगणकाच्या उदयात निर्मितीत कोणकोणाचं योगदान आहे ते 1949मध्ये महान ब्रिटिश शास्त्रज्ञ प्रोफेसर मॉरिस विल्कीज यांनी इलेक्ट्रॉनिक डिले स्टोरेज ऑटोमॅटिक कॅल्क्युलेटर तयार केला. ते 51मध्ये द युनिव्हर्सल ऑटोमॅटिक कॉम्प्युटर तयार केला. हा प्रथम डिजिटल संगणक तयार झाला. हा फक्त एकच संगणक तयार केला नाही तर अशा प्रकारचे अनेक संगणक तयार केले गेले. प्रामुख्याने युरोपमध्ये, अमेरिकेत संशोधनाच्या माध्यमातून संगणक तयार केले गेले. तरी देखील बॅबेज यांना संगणकाचे जनक म्हटलं जातं, कारण त्यांनी ॲनालिटिकल इंजिन संगणक सदृश्य जो वस्तू तयार केलेली होती तेच नंतर संगणकाच्या निर्मितीला ती कारणीभूत ठरल्यामुळे बॅबेजला संगणकाचे जनक आपण म्हणू शकतो. या पद्धतीने संगणकाचा उदय झालेला दिसून येतो किंवा विकास झालेला दिसून येतो. याला आपण संगणक सुरुवातीच्या पिढीतला आणि आत्ताच्या पिढीतला याला संगणकाच्या पिढ्या देखील म्हटलं जातं. पहिल्या पिढीतला संगणक, दुसऱ्या पिढीतला संगणक, तिसऱ्या पिढीतला संगणक आणि चौथ्या पिढीतला संगणक. आज आपण चौथ्या पिढीत आहोत. जे संगणक अगदी डेस्कटॉप म्हणजे टेबलवर ठेवणार आहेत, लॅपटॉप म्हणजे आपण कुठे फिरून वापरू शकतो. त्या संगणकाचा अगदी तुमच्या तळहातावर सारखे संगणक देखील आपल्याकडे आलेत, त्याला आपण मोबाईल म्हणू शकतो. कॉम्प्युटरचं लहानात लहान रूप म्हणून टॅब किंवा मोबाईल ह्या संगणकाची नवीन आवृत्ती किंवा आधुनिक संगणक म्हणून त्याच्यावर आपण बघू शकतो. तर संगणकाचे काय महत्त्व आहे, काय उपयोग आहे, तर संगणक हा खऱ्या अर्थाने गणितीय आकडेमोड करण्यासाठी निर्माण झाला असला तर देखील त्याच गणितीय आकडेमोड करण्याच्या टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून आज संपूर्ण जगातल्या सगळ्या गोष्टी कला, संस्कृती, साहित्य, इतिहास, शेती, विज्ञान, तंत्रज्ञान, अवकाश क्षेत्र, संरक्षण क्षेत्र, रस्ते वाहतूक, पर्यटन, हॉटेल व्यवसाय, बँकिंग, जे आपण म्हणतो मानवी जीवनातलं प्रत्येक क्षेत्र या संगणकाच्या प्रभावाखाली असलेलं दिसून येतं. संगणकाला इंग्लिशमध्ये कॉम्प्युटर म्हणतात, COMPUTER. कॉम्प्युटर हा शब्द कॉम्प्यूट, COMPUTE या इंग्लिश क्रियापदापासून तयार झालेला आहे. कॉम्प्युटरचा शब्दशः अर्थ आहे आकडेमोड करणं किंवा गणना करणं. 50 वर्षापूर्वी जेव्हा कॉम्प्युटर हा शब्द प्रचलित झाला त्यावेळी संगणक यंत्राचा वापर मुख्यतः गणितीय आकडेमोड करण्यासाठीच केला जात होता. परंतु नंतर या यंत्रात सुधारणा झाली, त्याचा आकार कमी झाला आणि त्याची क्षमता गिगाबाईट म्हणजे क्षमता प्रचंड प्रमाणात वाढत गेली. आज तो सर्व क्षेत्रात त्या संगणकाचा वापर केला जातो आहे. त्यामुळे संगणकाचे फायदे किंवा उपयोगाचा जर विचार केला तर माहिती पाठवणे, तिचे वर्गीकरण करणे, ध्वनी निर्मिती असेल, चित्रीकरण, या असंख्य कामासाठी संगणकाचा वापर होतो. तेव्हा संगणक हे माहिती स्वीकारणारे, दिलेल्या सूचनानुसार माहितीची प्रक्रिया करून अचूक उत्तर देणारे वेगवान इलेक्ट्रॉनिक यंत्र आहे. आजच्या युगाला आपण संगणकाचे युग म्हणून ओळखतो. या संगणकाच्या युगाचा मानवी जीवनावर एवढा प्रचंड प्रभाव पडलेला आहे की मानवी जीवनातलं कोणतंही क्षेत्र संगणकापासून आपण बाजूला काढू शकत नाही. त्यामुळे हे असे इलेक्ट्रॉनिक उपकरण आहे. या चिन्हावर प्रक्रिया करणारे पद्धतीने व्यवस्था असून त्याची रचना आणि व्यवस्थापन असं असतं की ज्यामुळे माहिती संगणकात स्वीकारली जाते, माहितीचं प्रचंड त्या माहिती साठवली जाते.
त्या माहितीवर संस्कार, माहितीचं वर्गीकरण केलं जातं आणि नंतर ती माहिती इतरत्र पाठवली जाते. माहितीचा म्हणजे स्रोत त्या ठिकाणी टिकवून त्याच्यावर प्रक्रिया करून ती माहिती इतरत्र पाठवण्याचा प्रक्रियेला आपण संगणक म्हणू शकतो. या संगणकाचा आज उपयोग जर बघितला, त्याचा फायदे जर बघितले तर रेल्वे असेल, विमान असेल, आरोग्य, बँक, उद्योगधंदे, शिक्षण, संशोधन, विमा क्षेत्र, लाईट, विद्युत विभाग, शेती क्षेत्र, अशा प्रत्येक शिक्षण क्षेत्राच्या प्रत्येक क्षेत्रात विभागात संगणकाचा उपयोग होतो. त्यामुळे संगणक आज अध्ययन अध्यापन क्षेत्रात जर विचार केला तर मोबाईल किंवा लॅपटॉपच्या माध्यमातून लेक्चर आम्ही घेतो. यूट्यूब तुम्हाला पाठवतो, यूट्यूबला ती लिंक येते, यूट्यूबच्या माध्यमातून ती लिंक तुम्ही ओपन करून तुमच्या मोबाईलवर बघता. हे संगणकाची क्रांतीच आहे ना, संगणकाचा हा उपयोगच आहे. तर संगणक आज विविध क्षेत्रात त्याचा वापर होतो आहे. तर संगणकाचं महत्त्व काय आहे, थोडक्यात त्या महत्त्वावर आपण दृष्टिक्षेप टाकणार आहोत. तर वेग, कोणतंही काम असलं तरी वेगाने पार पाडावं अशी आज आधुनिक जगात मानवाची इच्छा असते. प्रत्येक वेग, संदेश पोहोचवण्यासाठी पूर्वी टपालानं संदेश 2 दिवसांनी एखाद्या खेड्यात पोहोचायचा, 8 दिवसांनी एखाद्या शहरात जायचा, महिने लागायचे परदेशात जाणं. आज एका सेकंदावर आलेला, सेकंदाच्या 100व्या हिश्श्यावर संदेश आलेला आहे. ईमेल काय आहे, संगणकाच्या माध्यमातून ईमेलला आपण एखादा संदेश पाठवला तर आपण तो संदेश इथं सेंड गेला, तो संदेश समोरच्या व्यक्तीपर्यंत जातो. काही सेकंदाचा देखील वेळ लागत नाही. म्हणजे एवढा वेग संगणकाच्या माध्यमातून प्राप्त झालेला आहे त्याला. आणि केवळ वेग नाही तर बिनचूक काम हे संगणकाचं एक प्रमुख महत्त्व त्याच्यात आपण बघू शकतो. त्याचा अथकपणा, मनुष्य काम केलं तर मनुष्य 8 तासांनी थकतो, त्याला सुट्टीची गरज आहे. पण कॉम्प्युटरला कधी कंटाळा येत नाही. जगात असं एकमेव यंत्र आहे की कॉम्प्युटरच्या माध्यमातून आपण रेल्वे सेवेचा जर विचार केला तर सिग्नल सिस्टीम असतील, विमान सेवेचा विचार केला तर सिग्नल सिस्टीम असतील, विमानाचं कंट्रोल असेल, त्यांचं लँडिंग असेल, टेकऑफ असेल, विमानतळावरची यंत्रणा असेल, संगणक रात्रंदिवस ते न थकता करतो. याला अथकपणा म्हणू शकतो. संगणकाचा एक फायदा म्हणून त्याच्याकडे आपण बघू शकतो. त्यानंतर संगणक हे माध्यम असं आहे की त्यासाठी कोणतेही एखाद्या ऑपरेटरनं किंवा आपण एखादा डाटा, एखादी फाईल अपडेट केली किंवा आपण त्या संगणकाला कार्य करण्यासाठी एखादा प्रोग्राम दिला तर आपण प्रोग्राम देणं आपण म्हणू शकतो. तर प्रोग्राम दिला, योग्य सूचना आणि काम दिलं तर संगणकाला नंतर प्रोग्रामसाठी वारंवार सूचना द्याव्या लागत नाहीत. तो प्रोग्राम त्या वेळेला तो अपडेट होतो, त्या पद्धतीने संगणक काम करतो. सिग्नल यंत्रणा जर आपण बघितली, त्याचं उदाहरण जर बघितलं तर शहरातल्या मोठ्या चौकात जर 4 किंवा त्याच्यापेक्षा जास्त रस्ते असतील तर कुठल्या दिशेचा सिग्नल किती सेकंद ठेवायचा, 10 सेकंद, 20 सेकंद, 50 सेकंद, 1 मिनिट, ते संगणकाला तो प्रोग्राम दिलेला असतो आणि ऑटोमॅटिक संगणक ते काम करत असते. त्यात बिनचूकपणा असतो. याला आपण स्वयंचलित यंत्रणा म्हणून त्याचा फायदा म्हणून त्याच्यावर बघू शकतो. त्याचं संगणक तार्किक क्रिया करत असतो. संगणक हा त्याला सुपर ब्रेन आहे, सुपर कॉम्प्युटर म्हणून आपण त्याच्यावर बघू शकतो. गणितीय प्रक्रिया तो फास्ट करतो, त्याचबरोबर तार्किक प्रक्रिया देखील करू शकतो. एखादा गोष्ट आपण संगणकाच्या माध्यमातून इंटरनेटला जर आपण एखादी माहिती घेतली तर 4 ठिकाणच्या माहिती एकत्रित केल्यानंतर त्या माहितीचं वर्गीकरण करणं, विश्लेषण करणं, तर्काच्या आधारे ते माहिती, एक समान माहिती एका बाजूला लावणं, दुसरी समान माहिती दुसरी लावणं, याला आपण तार्किक प्रक्रिया म्हणू शकतो, तार्किक संकल्पना म्हणू शकतो. आज रिसर्च किंवा अवकाश संशोधन असेल, संरक्षण असेल, विज्ञान असेल, तंत्रज्ञान असेल, या प्रत्येक क्षेत्रात संगणकाच्या तार्किक बुद्धीचा, कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून संशोधन होताना दिसून येतं. हे संगणकाचे फायदे किंवा उपयोग म्हणू शकतो. त्याचबरोबर संगणकाच्या माहिती किंवा संग्रहाची आणि संगणकाची माहिती स्वीकारणं, माहिती एकत्रित करणं, त्याचं वितरण करणं, याची प्रचंड अपाट क्षमता आहे. संगणकाचे फायदे एवढे प्रचंड आहेत की त्याचा थोडक्यात आढावा घेत असताना किती अवघड गणितीय सूत्र असलं तर योग्य सूचना दिल्यास संगणक ते चटकन सोडवतो. आणि त्याच प्रकारच्या गणितीय गणना करण्याच्या प्रक्रियेत त्या संगणक तरबेज असतो. हे सॉफ्टवेअर ज्याला आपण प्रोग्राम देणं म्हणू शकतो, तो प्रोग्राम दिला तर संगणक त्या क्रिया वारंवार करू शकतो. त्यासाठी नंतर सूचना द्याव्या लागत नाही. त्याचं संगणकामध्ये अति प्रचंड प्रमाणात माहिती संग्रहित करून ठेवता येते. संगणक असा आहे की किमान जागेत आपण एखाद्या
संगणकाच्या त्या लहान चिपचा एखादी जाहिरात आपण बघतो तर टी व्हीवर अशी जाहिरात दाखवते की त्या चिपची इंटेल नावाची कंपनी ती जाहिरात येते बघा. ते चिप हाताच्या बोटाच्या अगदी टोकावरती बसणारी चिप असते. ती ज्यावेळेला शोधून काढलेली होती तर ते सगळे एकत्र येतात दाखवतात त्यावेळी त्यांच्या हातातून पडते, त्यांना सापडत नाही. एवढ्या लहान चिपवर संपूर्ण जगाचा देशाची माहिती, नकाशे, सगळ्या प्रकारची माहिती आपण साठवून ठेवू शकतो. म्हणजे प्रचंड माहितीची साठवणूक हा संगणकाचा दुसरा एक प्रमुख फायदा आहे. आणि ही माहिती केवळ साठवणूकच ती संगणक करत नाही, त्या माहितीतून आपल्याला आवश्यक असणारी माहिती आपण चटकन घेऊ शकतो आणि आपल्या संगणकासमोर बघू शकतो. काही सेकंदात ती माहिती इतरात देखील पाठवू शकतो. माहितीचा साठा करू शकतो, माहिती पाहू शकतो, माहितीचं वितरण करू शकतो. हा संगणकाचा मोठा फायदा, त्याच्यावर बघू शकतो. तर संगणकाचा उपयोग करून आपण आलेख काढू शकतो, आकृत्या काढू शकतो, रंगीत चित्र काढू शकतो. त्याबाबत आपण संगणकावर आपण याच्या पुढे जाऊन संगणकातल्या काही गोष्टी क्लिष्ट साहाय्याने आपण वेगळ्या दृष्टिकोनातून ते कसं दिसेल हे देखील त्या आकृत्या पाहू शकतो, ते चित्र पाहू शकतो. आपण चित्रावर प्रक्रिया करू शकतो. आज आपण एखादा चित्र काढलं असेल, एखादं निसर्ग चित्र, तर त्या 1-2 चित्र एकत्र करू शकतो, त्यात एकसारखी समानता आपण आणू शकतो. त्याचबरोबर उद्योगधंदे, व्यापार, बँक, कॉल सेंटर, शेअर मार्केट, हॉस्पिटल, शाळा, महाविद्यालय, तिकीट रिझर्वेशन, अन्य क्षेत्र ज्यात आपण पर्यटन क्षेत्र म्हणू शकतो, हॉटेलिंग क्षेत्र म्हणू शकतो, आपण गेम खेळू शकतो. संगणकाने आपण कॉम्प्युटरच्या माध्यमातून, मोबाईलच्या माध्यमातून पत्त्या खेळू शकतो. कोणाबरोबर? कॉम्प्युटरबरोबर, संगणकाबरोबर, मोबाईलबरोबर. मग ते कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून तो आपल्यावर पत्त्या खेळतो. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून संगणक बुद्धिबळ खेळतो. आज अनेक जे बुद्धिबळाचे विजेते आहेत जागतिक पातळीवर, त्यांची स्पर्धा संगणकावर लावली जाते. एवढे ब्रिलियन्सी, एवढे हुशारी, एवढा माहितीचा साठा संगणकात केला जातो. त्याचा भौतिक आणि गुंतागुंतीच्या शास्त्रात म्हणजे वैद्यकीय शास्त्रात शस्त्रक्रिया करण्यासाठी संगणकाचा वापर होतो. सैन्य दल, भारताची मिलिटरी ज्याला आपण संरक्षण क्षेत्र म्हणतो, या देखील संगणकाचा वापर करून सगळ्या गोष्टी केल्या जातात. रोगाचे निदान लावणं असेल, प्रत्यक्ष शस्त्रक्रियेत अचूकता येण्यासाठी संगणकाची मदत होते. या ठिकाणी शस्त्रक्रिया हा शब्द चुकला आहे, समजून घ्यायचं. शस्त्रक्रियेत अचूकता येण्यासाठी संगणकाची मदत घेतली जाते. त्याचबरोबर आज बांधकाम क्षेत्रात इंजिनियरला घराचं डिझाईन करणं, इमारती, फुलाचं डिझाईन करणं, संगणकाच्या मदतीनं तिथली माहिती गोळा करणं यासाठी संगणकाचा वापर होतो. त्याचबरोबर आपण जन्म कुंडली बघणं, पत्रिका बघणं यासाठी देखील संगणकाचा वापर करू शकतो. याच्या पुढे जाऊन शेती क्षेत्रात, मार्केटिंग क्षेत्र, विमा क्षेत्र, बँकिंग क्षेत्र, हवामानविषयक माहिती संगणकाच्या माध्यमातून आपण अपडेट करू शकतो. आपण जमिनीच्या भूगर्भातले हालचाल देखील संगणकाच्या माध्यमातून प्राप्त करू शकतो. म्हणजेच संगणकाचे एवढे प्रचंड फायदे असलेले दिसून येतात. त्यामुळे फायद्याचा, संगणकाच्या उदयाचा विचार जर केला तर मानवी जीवनाचं असं कोणतंही क्षेत्र राहिलेले नाही की जिथं संगणकाचा वापर होत नाही. आपल्या मानवाच्या जन्मापासून त्याच्या अखेरपर्यंत, मी तर म्हणेन सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत मानवाचं संपूर्ण जीवन, किंवा रात्री देखील संपूर्ण जीवन, कारण आपण जर AC जर आपण एअर कंडिशनर आहेत त्याचे जर जाहिरात जर बघितली तर रात्रीचं त्या रूमचं टेम्परेचर किती आहे यावरून तो AC समजून घेऊन AC ते टेम्परेचर कमी जास्त करू शकतो. हे देखील कृत्रिम तंत्रज्ञान संगणकाच्या माध्यमातूनच डेव्हलप झालेलं आहे. म्हणजेच मानवाच्या जीवनातलं प्रत्येक क्षेत्र संगणकानं प्रभावशाली असल्यामुळे संगणकाचा वापर मानवी जीवनासाठी एवढा प्रचंड होतो आहे. आपण या लेक्चरला आपण दुसरा टॉपिक सुरू केलेला आहे. यात आपण संदेशवहन आणि माहिती तंत्रज्ञान, या संदेशवहन, त्याची व्याख्या, संदेशवहनाची साधने किंवा क्रांती, संगणकाचा उदय आणि संगणकाचे महत्त्व आपण या लेक्चरच्या माध्यमातून अभ्यासलेलं आहे. आपण हे लेक्चर थांबवणार आहोत. धन्यवाद.